ठिकाणी दिले जातील त्या करंडकांसाठी या सर्व झळाळत्या ट्रॉफीसाठी स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे बापू यांच्या स्मरणार्थ कार्यसम्राट नगरसेवक अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान अर्थातच सन्माननीय मेहरबान राजू शिंदे साहेब यांच्या वतीने हे सर्व करंडक मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी बॅट आणि सोबतच 1000 रुपये रोख रक्कम अक्षयजी ओगळपूर यांच्या माध्यमातून मालिका वीरासाठी 1000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी बॅट सन्माननीय अभिनेते अनिकेतजी घाडगे यांच्या माध्यमातून सोबतच उत्कृष्ट गोलंदाजासाठी तिरणा स्पोर्ट्स कारवे यांच्या माध्यमातून 1000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी बूट अर्थात आकर्षक असे शूज दिले जाणार आहेत सोबतच बेस्ट फिल्डर 1000 रुपये रोख रक्कम रेनबो आरटीएस यांच्या माध्यमातून तुकाराम किराणा स्टोर्स यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि मोहसिनजी आंबेकरी मेहरबान यांच्या माध्यमातून YouTube प्रसारणासाठी विशेष सहकार्य या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतोय सोबतच टी शर्ट सहकार्य हनुमंतजी घाडगे मेहरबान यांच्या माध्यमातून फॅब्रिकेशन वर्क करत असताना सहकार्य आम्हाला मिळालं ते संदीपजी मोरे यांचं सोबतच DPL अध्यक्ष विठ्ठलजी चौगुले आणि शशिकांतजी शिंदे साहेबांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आभार असतील ते विजय भांडी स्टोर्स नागरिक स्क्रॅप मर्चंट प्रकाश शेठ बर्मा शेठ मुक्तार शेठ चिंटू शेठ जाधव किराणा स्टोर्स दत्तू शेठ सुरेशजी कांबळे साईनाथ वडापाव अर्थातच दादा सावंत आणि सोबतच या मैदानावरती खेळणारे जे संघ जे नियमित या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा खेळतात मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करतात असे आमचे सहकारी SP स्पोर्ट्स कराड सहारा स्पोर्ट्स कराड श्रीनाथ स्पोर्ट्स कराड तिरणा स्पोर्ट्स कराड आदिमाया स्पोर्ट्स कराड आणि KK स्पोर्ट्स कराड सर्वांचे आम्ही धन्यवाद असणार आहोत सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत एक भव्य स्पर्धा आपण पाहू शकाल कराड नगरीच्या या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती सातारा स्पोर्ट्स ऑफिशियल YouTube लाईव्ह चॅनल द्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पंचांच्या भूमिकेत या नवीन मॅच साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ते अनिलजी इंगवले आणि सोबतच मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत प्रकाश चौगुले या मॅच मध्ये ऑनफिल्ड पंच म्हणून कामगिरी पाहतील गुणलेखकाच्या भूमिकेत आज मुंबईहून विशालजी आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेले आहेत बरेच संघ आज विविध जिल्ह्यांमधून मात्र या कराड नगरीमध्ये दाखल होत असताना आपल्या तमाम खेळाडू मित्रांचं कराड नगरीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती मोस्ट वेलकम सुस्वागतम मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत सुसज्ज असं मैदान या स्पर्धेला मिळाले या अगोदर आपण काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा मुंबई शहरातील शहीद भगतसिंग मैदानावरती डवरी प्रीमियर लीगचं आयोजन पाहिलं आज मात्र कराड नगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती मात्र ही भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि येत्या कालावधीमध्ये 28 आणि 29 मार्च या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्या मुंबई शहरातील पश्चिम उपनगरामध्ये म्हणजेच अंधेरी या ठिकाणी मरोळ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 75च्या वतीने एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच DPL 2024 लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून मात्र या सर्व डवरी गोसावी समाजातील खेळाडूंना विविध संघांमध्ये मात्र वाटून दिलं जाईल आणि त्या IPLच्या धर्तीवरती क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण येत्या 28 आणि 29 मार्चला मुंबई शहरातील अंधेरीमध्ये मरोळ या ठिकाणी ती स्पर्धा पाहू शकाल तर आपल्या समाजातील म्हणजेच हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सर्वच खेळाडूंना मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर रवी चौगुले यांच्याशी संपर्क साधा त्या DPL 2024 साठी आपण त्यांच्याकडून आपली नोंदवण्यासाठी फॉर्म घ्या आणि ते फॉर्म लवकरात लवकर फिलअप करून आयोजकांकडे पोहोचवा दरम्यान जयसिंगपूर संघाने नाणेफेक जिंकली आहे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय संदीप आणि योगेश सलामीची जोडी जयसिंगपूर संघाच्या माध्यमातून एका विशेष किट मध्ये आपण जयसिंगपूरची टीम पाहू शकाल एक सुंदर ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो जयसिंगपूरच्या अंगावरती तर दुसऱ्या बाजूने मुंबई मरोळचा संघ रवी चौगुले अर्थातच रॉबर्ट यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच्या ओव्हर मात्र या ठिकाणी पहिलाच बॉल मात्र आपण जर पाहिला तर पहिलीच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय फिल्डर पाठलाग करतोय बॉलचा कॅन वी हॅव बॉलर नेम प्लीज नितीनच्या पहिल्या चेंडूवरती मात्र 3 धावा घेतल्या गेल्या 2च धावा माफ करा 2च धावा घेतल्या गेल्या पुन्हा एकदा आपटलेला बॉल थोडासा लेग साइडच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय जर्नी करतोय प्रवास करतोय आणि जातो विकेट किपर रवी चौगुले यांच्या हातामध्ये
पंच अनिल इंगवले यांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये 2+1 एकंदरीत 3 धावा या एका चेंडूवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. नितीनचा पुढील चेंडू स्ट्राईकवर योगेश. संदीप सलामीची जोडी थर्डमॅन क्षेत्राकडून लॉंग स्टॉप रिझन कडून मात्र क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना बॉल निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा पहिला चौकारी या मॅच मधला. जयसिंगपूर संघासाठी मात्र आनंदाची बातमी. डगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण. या मैदानाचे आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्याचं आपण उदाहरण बऱ्याच वेळा पाहिलं. मगाशी सुद्धा ज्या वेळेला थर्डमॅन क्षेत्रात बॉलचा पाठलाग केला जात होता अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक त्या बॉलचा पाठलाग करायचा असताना मात्र त्या ठिकाणी धावत होते, परंतु बॉलची गती अगदी क्षेत्ररक्षकापेक्षा सुद्धा जास्त होती हे आपल्याला पाहायला मिळालं. तसंच काहीसं याही वेळेला आपण पाहिलं. आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं मात्र अतिशय वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतो. थर्डमॅन मध्ये म्हणा, लॉंग स्टॉप रिझन मध्ये म्हणा, फाईन लेग मध्ये म्हणा. आणि या स्पर्धेसाठी बाउंड्री जर पाहिलं, मैदानाचं डायमेन्शन जर आपण पाहिलं तर थोडंसं छोटं आहे. बऱ्याच स्पर्धा आम्ही इथे कव्हर केल्यात त्यावेळेला बाउंड्रीज थोड्याशा मोठ्या असतात, डायमेन्शन मैदानाचं थोडंसं मोठं असतं. परंतु आपण जर पाहिलं तर समाजाअंतर्गत ही स्पर्धा ज्या वेळेला खेळवली जाते त्यावेळेला मात्र बाउंड्रीज थोड्याशा जवळ घेतल्या गेल्यात, कारण प्रोफेशनल क्रिकेटर्स नाही आहेत. सर्वच काही खेळाडू त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्यावसायिक खेळ खेळणारे खेळाडू नाही आहेत. कधीतरी आपल्या समाजासाठी क्रिकेट खेळतात, त्यामुळे त्यांच्यासाठी जे मैदानाचं डायमेन्शन आहे, मैदानाचा आकार जो आहे तो थोडासा लहान केला गेलाय. बाउंड्रीज जे आहे ते थोडेसे जवळ घेतल्या गेलेत. बराच लांबचा प्रवास करून आज हे सर्व खेळाडू जे आहेत ते या कराड नगरीत. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. याही वेळेला मात्र गोळीच्या वेगाने बॉल पुढे सरकतोय, जातो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतो खणखणीत चौकार. चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. 2 चौकार या ओव्हर मधून आलेले आतापर्यंत आपण पाहिले. 5 बॉल पूर्ण, शेवटचा 1 बॉल शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. 4 बॉल, माफ करा. बॉल शिल्लक आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेऊन बॉल चाललाय तो शॉर्ट फाईन लेग फिल्डरच्या दिशेने. विकेट किपर तिकडे मात्र धाव घेतोय. आणखीन एक सिंगल रन मात्र जोडी जाईल धावफलकासोबत. 13 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. चांगली सुरुवात करतायत योगेश आणि संदीप. शेवटचा बॉल. त्यावेळेला मात्र थोडीशी जास्त उसळी प्राप्त होते चेंडूला. राईज झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर मात्र बाउन्स होतोय आणि जाऊन विसावतोय तो रवी चौगुले यांच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती. 1 षटकाखेरीस बिनगडी बाद 13 धावा जयसिंगपूर टीमच्या खात्यामध्ये. श्रीनाथ प्रतिष्ठान त्यांचे सर्व व्हॉलंटियर्स आज खूप मेहनत घेताना दिसत आहेत. अगदी मैदानाची आखणी करण्यापासून ते मैदानाच्या बाहेर गेलेले बॉल आणण्यापर्यंत अगदी बारीक बारीक गोष्टींकडे मात्र श्रीनाथ प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधी लक्ष ठेवत आहेत. एक प्रगल्भ असं व्यासपीठ या मैदानाला लाभलेला आपल्याला पाहू नक्कीच आनंद होतोय. नाथपंथी डवरी गोसावी समाज जो आहे तो आता एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळू लागलेला आहे. मंगेश साळुंखे, आपण जर कुठेही असाल तर आपल्याला मी विनंती करतोय आपण आपल्या मुख्य व्यासपीठासमोर आपली उपस्थिती दाखवायची आहे. मंगेश साळुंखे, तुमचं वॉलेट आमच्याकडे आहे. मंगेशजी साळुंखे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. डॉट बॉल सोबत 13 धावा आल्या पहिल्या षटकातून. नवीन ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. बॉलरचं नाव सांगायचंय. पहिला बॉल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, त्याला मात्र पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
चौकार, सुंदर फटका. रायझिंग डिलिव्हरीला मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सुंदर देखणा फटका, नेत्रदीपक फटका पंच केले या वेळेला. पुन्हा एकदा गोलंदाजाचं नाव सांगायचंय, विकास सुजल. सुजल त्याच्या पहिल्याच बॉल वरती मात्र हाफ ट्रॅकर होता. आउटसाइड दी ऑफ स्टंपची थोडीशी लाईन होती. चेंडूच्या मेरिट वर मात्र फटका खेळला तो मात्र फलंदाजाने ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन. 4 धावा तिकडे मिळवले. 5 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच नंबर 3 इन बिटवीन जयसिंगपूर अँड मरोळ मुंबई. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चौकारासोबत सुरुवात केली आहे नवीन ओव्हरची. स्वागत केलं सुजलचं. या वेळेला मात्र बैठक फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये पायाचा वेध घेणारा बॉल आहे, परंतु या स्पर्धेमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 जो आहे तो कुठेतरी वगळला गेलाय. लेग बिफोर विकेट पायचितच्या स्वरूपात मात्र फलंदाज आउट घोषित केले जाणार नाहीत. त्यामुळे गोलंदाजांनी त्यासाठी अपील करू नये याची आपल्या सर्वांना विनंती आहे. तर म्हणजे लेग बाईटचा इशारा जरूर येईल. लेग बिफोर विकेट जरी मिळणार नसेल तरी मात्र लेग बाईटच्या इशाऱ्यासोबत एक सिंगल धाव जयसिंगपूरच्या खात्यामध्ये. प्रकाशजी चौगुले स्टेट अंपायरच्या भूमिकेतून आम्हाला हा इशारा कळवत आहेत. त्यावेळेला स्विंग अँड मिस, गुड लेंथवर पिचिंग केलेला बॉल होता. थोडीशी बॅट लवकर भिरकावली, टायमिंग मात्र थोडंसं मिस केलं. समय साधना क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. अर्थातच टायमिंग खूप महत्वाचं आहे. चेंडू आणि बॅटमध्ये जर संपर्क घडवून आणायचा असेल तर चांगलं टायमिंग तिकडे होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की ज्या वेळेला वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असतात त्यावेळेला फलंदाज जास्त लक्ष टायमिंग वर देतात. फक्त प्रॉपर ऑफ द मिडल ऑफ द बॅट करतात आणि चांगल्या टायमिंग सोबत फटके खेळले ना की कितीही मोठं डिस्टन्स चेंडू गाठू शकतो. कितीही मोठा षटकार असू दे तिकडे षटकार ठोकला जाऊ शकतो. मग तो लेदर बॉल असू दो की टेनिस बॉल. परंतु संदीप सातत्यानं नुसती बॅट भिरकावतोय. नुसती बॅट भिरकावून चालणार नाही. तिकडे मात्र टेक्निक टायमिंगचा वापर करावा लागेल, ताकदीचा वापर करावा लागेल. तर आणि तर आपल्याला असे मोठे फटके खेळण्याची जी संधी आहे ती मिळू शकेल. अन्यथा नुसती बॅट जर तुम्ही भिरकावत राहिलात तर असेच निर्धाव चेंडू येत राहतील. दरम्यान सुजलचा आत्मविश्वास थोडासा वाढला. आपण जर पाहिलं तर नवीन ओव्हरसाठी मात्र सुजल आलेला असताना चौकार आला, एक सिंगल आली. स्ट्राईक जशी रोटेट झाली संदीप स्ट्राईकवर आल्यानंतर लगातारचे 2 निर्धाव चेंडू सुजलने हाताळले. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल. स्ट्राईक आता रोटेट करावीच लागेल कारण संदीपच्या काही बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडवून आणता येत नाहीये. एक धाव मात्र जरूर त्या ठिकाणी जोडली जाईल. लेगबाईच्या स्वरूपातली का असे ना एक धाव तितकीच महत्वाची आहे जयसिंगपूर टीमसाठी. 19 रन्स ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. SS स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती मात्र या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा जर तुम्हाला आपल्या घर बसल्या मोबाईल स्क्रीनवर, लॅपटॉप स्क्रीनवर, कम्प्युटर स्क्रीनवर, स्मार्ट टीव्ही वरती पाहायच्या असतील तर नक्कीच आपण SS स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. जेणेकरून या पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या, होणाऱ्या, पार पडणाऱ्या, आयोजित केल्या जाणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहता येऊ शकतील. त्यांचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इकडे आपण जर पाहिलं तर एकेरी धावेनं ओव्हर नंबर 2 ची होते सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या विकेट गमावलेली नाहीये. 10 धावा प्रति षटकाची सरासरी स्कोर कार्ड वरती 20 धावा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ विकेट गमावलेली नाहीये, परंतु धावा तसं पाहिलं गेलं तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीयेत, परंतु हव्या तितक्या धावा जयसिंगपूर टीमने घेतल्यात.
20 धावा ही पॉवर प्ले मध्ये चांगलं धावफलक मानलं जाऊ शकतं. पहिला 2 ओव्हरचा खेळ आपण संपलेला पाहिला. आता मात्र उर्वरित 3 ओव्हरचा खेळ. फलंदाजांच्या हातामध्ये चेंडू आहेत ते 18. या 18 चेंडूंमध्ये मात्र जास्तीच्या धावा कशा घेता येतील याच्याकडे मात्र फलंदाजांना लक्ष केंद्रित करावं लागेल. दरम्यान बॉलिंग मार्कवरती स्वतः रवी चौगुले, कॅप्टन रॉबर्ट मान फ्रॉम अंधेरी, मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत रवी चौगुले. एक उच्च कोटीचे क्रिकेटर म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. काळा चौकीच्या मैदानावरती सुद्धा मरोळ टीमने खूप चांगली कामगिरी केली होती. मुंबईच्या काळा चौकीच्या मैदानावरती ज्यावेळेला DPLचं आयोजन केलं गेलं होतं त्यावेळेला मात्र श्रीनाथ रायडर्स वडाळा संघ जो आहे तो अंतिम विजेता ठरला होता. परंतु ही स्पर्धा आज आपण जर पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले खेळाडूंचे संघ आज आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी खेळताना हे सर्व खेळाडू वडाळा मुंबई, भुईवाडा मुंबई, घोडपदेव मुंबई अशा विविध क्षेत्रातून मात्र हे सर्व खेळाडू इकडे आलेत. घोडपदेव, लालबाग, परळ, काळा चौकी विभागातले काही खेळाडू. दरम्यान रवी चौगुले अँगल मात्र चेंज केला पहिल्या बॉलसाठी. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू उडवून दिलाय, फ्लॅट शॉट, सडक पे कडक, दिल गया धडक, कडक बेधडक षटकार. पंच आपला निर्णय कळवायचा आहे, चौकार आहे की षटकार आहे. येस, कारण बॅनरमुळे आम्हाला बॉल कुठे जातोय कळत नाहीये. स्वर्गीय नितीनजी शिंदे आणि स्वर्गीय अरुणजी चौगुले यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा बॅनर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल. पहिल्या बॉलला नक्कीच उत्तर दिलं, परंतु दुसऱ्या बॉलवर रवी चौगुले या वेळेला मात्र मिस्टेक केली जाते. याअगोदर मोठा फटका सजवल्यानंतर विकेट पटकावण्याची संधी चालून आली होती. क्षेत्ररक्षकाकडून मात्र होते चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलेला फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल मिळतील धावा 4. येतोय चौकार. बघा तर जी कॅच पकडली गेली असती ना तर काहीतरी वेगळं या ठिकाणी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. कारण एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता, त्याच्यावर कुठेतरी थोडासा दबाव असता विकेट पडल्याचा, परंतु तसं काही घडत नाहीये. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर लगातार आणखीन एक चौकार स्कोर कार्डवर मात्र ऍड होताना संदीप आणि योगेशची जोडी आज मात्र आपल्या टीमसाठी एक मोठे पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न पाय रोवलेत. आणि आता मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. विकेट किपर मात्र बॉल अडवण्यासाठी धाव करतोय, परंतु तिकडे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मात्र बॉल अडवला गेला, परंतु बॉल गॅदर करण्यासाठी तिकडे कोणीही नाहीये. फलंदाज मात्र तिकडे चुकी करतायत.
आणखीन एक विकेट गमावली आहे. परत भोईवाडा यांच्या मधल्या टॉसच्या वेळेत मात्र आपण जर पाहिलात तर मरोळ संघ इथे विकेट गमावतोय. ऋषी आउट. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. विकेट किपर बीट केला जातोय. बॉल चाललाय मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा नक्कीच मिळतील. चौकारासोबत मात्र धावसंख्या पुढे सरकेल 29 धावा स्कोर कार्डवर. इस बीच एक चौका आया 29 रन अप स्कोर कार्ड पर. यहाँ पर कुछ अलग करने का प्रयास बल्लेबाज द्वारा, अनोखे अंदाज में खेलने की कोशिश वहां पर बल्लेबाज द्वारा की गई, लेकिन नाकामयाब रहे. लगातार अगर बात करें तो इंप्रोवाइज करने की कोशिश वहां पर. ऐसे जो शॉट्स है वो सिर्फ रॉबर्ट खेल पाएंगे, जो कि पल्लू शॉट है. सूर्य कुमार यादव स्टाइल, अब्राहम बेंजामिन डिविलियर स्टाइल, ब्रेंडन मैकुलम स्टाइल, तिलक रत्न दिलशान स्टाइल, ऐसे शॉट्स खेलना उतना आसान नहीं होगा बल्लेबाजों के लिए. और स्पेशली टेनिस बॉल में ऐसे शॉट्स अगर आपको खेलने हैं तो अच्छी टाइमिंग की जरूरत पड़ेगी, अच्छी तरीके से नजर आपको गेंद पर रखनी पड़ेगी. और इसी बीच किया अप्रतिम टाइमिंग, बॉल को भेजा थर्ड मैन बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए. एक लंबा चौड़ा छक्का. बेहतरीन बल्लेबाजी, कुछ पल नाकामयाबी, लेकिन मराठी में कहा जाता है की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पहिले 2 बॉल जे आहेत ते शॉट सजवण्यामध्ये मात्र अयशस्वी ठरले, परंतु इथे मात्र चांगलं टायमिंग साधलं गेलं आणि हा षटकार आला. 35 धावा. क्या कहोगे विशाल जी इस शॉट के बारे में? और इसी बीच और एक डॉट बॉल, और इस डॉट बॉल के कारण ओवर की समाप्ति, और ओवर की समाप्ति के बाद अब टीम का स्कोर जाकर पहुंचा है 35 रन स्कोर कार्ड पर. अभी भी लक्ष्य बहुत दूर है मुंबई टीम से. माननीय डॉक्टर रतुल बाबा भोसले युवा संघटना कराड शहर पश्चिम महाराष्ट्रातील मानाचे चषक हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज कारवे नाका कराड यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024. सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. अजूनही मात्र जर पाहिलं तर खूप मोठ्या धावांचा पाठलाग. चला, नवीन ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज तिकडे येतोय.
स्टेज पासून सगळ्यांनी थोडंसं एका बाजूला या. स्टेज समोर कोणी गर्दी करू नका. परळ भुईवाडा टीम या वेळेला मिस टाइम शॉट येतोय. डीप पॉइंटचा फिल्डर मात्र बॉल अडवण्यासाठी एकच धाव ती इकडे घेण्याची संधी मात्र फलंदाजांना मिळेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र आपली पकड मजबूत केली होती. पहिल्या इनिंग पासूनच ती कोल्हापूरतून आलेल्या जयसिंगपूर टीमने एक मोठं धावफलक उभारलं. एक धावफलक उभारल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवातही गोलंदाजीची खूप चांगल्या पद्धतीने केली. मुंबई मोरोळच्या अंधेरीच्या संघाने सुद्धा चांगले प्रयत्न केले. चांगले फटके त्यांनी खेळले. पुढील चेंडू या वेळेला पायाचा बेत घेतोय स्वतः गोलंदाज तिकडे मात्र बॉल लढवण्यासाठी. हॉट बॉल निर्धाव चेंडू. एकंदरीत मला वाटतं कुठेतरी आता अंधेरी मुंबई मोरोळ संघानं मात्र ही मॅच आपल्या मनातून हारलेली आहे. आत्मविश्वास थोडासा खचलेला दिसतोय फलंदाजांचा. मोठ्या धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. या अगोदर मुंबईची टीम अर्थात घोडपदेव काळा चौकी लालबाग परळच्या संघाला सुद्धा हार पत्करावी लागली पुणे टीमच्या विरोधात खेळत असताना. इकडे मात्र आज अंधेरी मोरोळवरून आलेला संघ सुद्धा कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यातल्या त्यात परळ भुईवाडाची टीम मला वाटतं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तयार नाहीये. हा व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं सहकार्य करा असं मी नक्कीच सांगेन मुंबईवरून आलेल्या संघांना. ही आपल्या समाजाची स्पर्धा आहे. कोणत्याही व्यावसायिक गटातलं हे आयोजन नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांकडून मात्र सहकार्य अपेक्षित आहे. हा क्रिकेटचा जो खेळ आहे तो आपण आपल्या समाजासाठी खेळतोय. या आपल्या समाजाच्या एकत्रीकरणासाठी खेळतोय. हे कुठेतरी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण जर इतक्या लांबचा प्रवास करून आलेला आहात तर आम्ही सुद्धा एक फेअर क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न करूच. परंतु आयोजकांना जर काही दिक्कत असेल त्या ठिकाणी काही त्रुटी असतील त्यामुळे मात्र समोरच्या संघाला मला वाटतं री एंट्री देऊन ही मॅच खेळवण्याचा प्रयत्न आयोजक करतायत. जेणेकरून स्पर्धा जी आहे ती ज्या पद्धतीने शेड्यूल आपण आखलाय, ज्या पद्धतीने आखणी केली या संपूर्ण कार्यक्रमाची ती आखणी पूर्ण करता येईल. तर त्यामध्ये थोडीशी चर्चा सुरू आहे. तर त्याचा रिझल्ट काय येतोय थोड्या वेळातच आपण पाहू. परंतु तोपर्यंत जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. मुंबईचा संघ, मोरोळचा संघ, अंधेरीचा संघ जो मात्र मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना हायेस्ट स्कोर आजपर्यंत आपण जर पाहिलं तर 92 धावा. 93 धावांचा पाठलाग आणि इथे मात्र दरम्यान 2 पावलं पुढे आले. फुटवर्क खूप चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका खेळत एक सिंगल धाव घेतली आहे. औपचारिकतापूर्ण ही मॅच आता शिल्लक राहते मुंबई संघासाठी. जास्त काही खास या ठिकाणी मात्र मुंबई काय करू शकणार नाही असं मला वाटतंय या मॅचला बघता. समीकरण ज्या पद्धतीचं या मॅच मध्ये जयसिंगपूर संघाचं पारड जड आहे आणि इथे मात्र विकेट आली आहे. आणखीन एक धक्का लागतोय मुंबई टीमला. शेवटची ओव्हर मात्र शिल्लक. जयसिंगपूर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विजयाच्या अगदी उंबरट्यावर उभा आहे. शिल्लक राहिलेले शेवटचे काही चेंडू जे आहेत ते त्यांना औपचारिकतापूर्ण हाताळावे लागतील. त्यानंतर मात्र या मॅचचा ऑफिशियल विजेता ठरेल तो जयसिंगपूर संघ. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जयसिंगपूर गावातील हा संघ. आज हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाजातील हे सर्व खेळाडू. अशीच एक मोठी स्पर्धा दिनांक 28 आणि 29 मार्चला मुंबईतील अंधेरी मोरोळ या परिसरामध्ये शिवसेना शाखा क्रमांक 75 यांच्या वतीने हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज अंतर्गत मात्र या भव्य मर्यादित षटकांच्या ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना मात्र आपण विविध संघांमध्ये विभागून देणार आहोत. आणि IPLच्या धर्तीवरती मात्र ती स्पर्धा जी आहे ती पार पडणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना सहभागी व्हायचंय त्या सहभागी खेळाडू इच्छुक खेळाडूंना मी विनंती करते की आपण रॉबर्ट अर्थातच रवी चौगुले यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना संघ जयसिंगपूर आणि विरोधामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईहून आलेला अंधुरी मोरोळ परिसरातला संघ. योग्य तो निर्णय मात्र पुढील मॅच साठी ते घेतला जाईल आयोजकांच्या वतीने. औपचारिकता फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाते मैदानावरती. जयसिंगपूर विरुद्ध मुंबई. शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिलेत या मॅच मधले. यानंतर आम्ही थोड्याशा वेळाची विश्रांती या ठिकाणी इथे घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन मॅच थोड्याच वेळात मात्र आपल्याला त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आयोजकांच्या माध्यमातून कळवला जाईल. कोणत्या 2 टीम दरम्यान ती मॅच असेल याचा निर्णय मात्र आयोजक त्या ठिकाणी घेत आहेत. यावेळेला ओव्हर दी कव्हर्स फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर वर फिल्डर मात्र डीप मध्ये आपण पाहू शकाल. एक धाव मात्र घेतली जाते. अगदी एकतर्फी सामना आपण हा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहतोय आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर जयसिंगपूर टीमने ही मॅच जिंकली आहे. सो जयसिंगपूर संघाचं मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर मोरोळ अंधेरी टीम. हार पत्करावी लागते. मुंबईच्या दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या या स्पर्धेमध्ये मात्र पराभव पत्करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यातल्या त्यात मुंबईची परळ भोईवाडा परिसरातली जी टीम आहे ती यानंतर खेळणार की नाही हे आपण थोड्याच वेळा जाणून घेऊया. तोपर्यंत आम्ही काही क्षणाची विश्रांती घेतो. या सामन्यामध्ये जयसिंगपूर संघ विजेता ठरला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि थोड्याशा विश्रांतीनंतर मात्र या नवीन मॅचकडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत थोड्या वेळाची विश्रांती. धन्यवाद.